चरणाचा अभंग आहे. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबार आहे. जी आम्ही भक्ती केली त्या भक्तीच्या व्यतिरिक्त आम्हाला मिळालेले सुख आहे त्याचा अनुभव या जगाला देतात नाही का. अनुभव हे जीवनाचं सगळ्यात मोठं साध्य आहे. हा गे माझा अनुभव आगे माझा आपल्या भक्तीतला अनुभव जगद्गुरु कोवतक सांगतात तो भगवंता आमचा ऋणी आहे आणि म्हणून आमच्या पाठीमागे फिरतो. ज्यात भक्तीचं ऋण देवाच्या चिरावरती आहे जगद्गुरु तुकोबार आहे म्हणून केला ऋणी नारायण. एखाद्या सामान्य माणसाला पैसे देऊन ऋणी करणं सोपं आहे पण देवाला ऋणी करणं फार अवघड आहे. हा गे माझा अनुभव भक्तिभाव भाग्याचा. ऐका मानवी जीवनामध्ये जी सिद्धता आहे मानवी जीवनामध्ये जी संपन्नता आहे मानवी जीवनामध्ये जी समर्पकता आहे मानवी जीवनामध्ये जी समर्थ आहे जे सामर्थ्य आपण म्हणू ते प्राप्त होण्याकरता परमार्थ करणं अतिशय गरजेचं आहे. प्रत्येकाला वाटतं की माझं जीवन समर्थ असावं माझ्या जीवनामध्ये शांती असावी माझ्या जीवनामध्ये सुख असावं माझ्यावरती आदर्श लोकांचा प्रभाव असावा आणि माझंही जीवन आदर्श असावं ही प्रत्येकाची प्रामाणिक इच्छा आहे. या इच्छेबद्दल कोणाचं दुमत नाही. ही प्रत्येकाची इच्छाच आहे. मला एक म्हणायचं आहे ज्याला जीवनामध्ये शांती पाहिजे असेल ज्याला जीवनामध्ये सुख पाहिजे असेल ज्याला जीवनामध्ये आपलं जीवन आदर्श व्हावं अशी इच्छा असेल त्यांनी आदर्श प्रपंचाच्या कथा ऐकल्या पाहिजे. ज्याचं जीवन जी जीवनाची सिद्धता आहे जी जीवनाची संपन्नता आहे जी जीवनाची सार्थकता आहे ती परमार्थाशिवाय नाही. आणि म्हणून ही जी साधना प्राप्त करण्याकरता आपल्याला करावं लागते परमार्थ. ऐकावं लागते कीर्तन ऐकावं लागते भागवताची कथा ऐकावं लागतं प्रवचन करावं लागतो हरिपाठ नाही का. म्हणून ही परमार्थाची साधना आपली पुढे अबाधित आणि अविरत पुढे चालावी. बाजूला कुठे आम्ही जाऊ नये नाही का. याच्याकरता कीर्तन प्रवचन संतांचे विचार ऐकणं फार गरजेचं आहे. आज मानवाची जी मानवता आहे ही मानवता जिवंत ठेवण्याकरता तुम्हाला संतांचे विचार ऐकावेच लागतील. या कलियुगाच्या आपण या माध्यमामध्ये ही जे कलियुग आहे या कलियुगाची जी तीव्र गती आहे नाही का या तीव्र गतीमध्ये म्हणजे गतिमान हा आणि विकृत असा हा कली. या विकृत कलीमध्ये आणि गतिमान याच्यामध्ये आपली शांती जर टिकवायची असेल तर परमार्थाशिवाय पर्याय नाही मला. परमार्थ परमार्थ
जोडी देवाचे चरण व्हावया जतन हे उपाय लाभाचे. परमार्थ सगळ्यात मोठं धन आहे. असं धन आहे महाराज ते कधी संपत नाही. या धनाची कोणी कधी चोरी करू शकत नाही. हे असं धन आहे की भाऊ त्याची वाटी मागू शकत नाही मागू शकत. महाराज तुमची संपत्ती भाऊ वाटे वाटून मागे तुम्हाला तुम्ही परमार्थामध्ये केलेलं पुण्य वाटून मागता. आणि म्हणूनच हे सगळ्यात मोठं धन आहे. अविनाशी आहे. हे आम्हाला सुख देते. सुख आम्हाला पाहिजे. महाराज सुखाचं साधन आम्हाला आवडत नाही. ही मोठी शोकांतिका आहे. प्रत्येकाला सुख पाहिजे. आणि म्हणून मी पहिला शब्द वापरला, संसारामध्ये सुखाची आशा आहे, मिळत नाही. परमार्थामध्ये सुखाचा भोग आहे, दुःख नाही. दुःख नाही. सर्व सुख झालं सर्व आनंद आनंदे निर्भर डुलत असो. आम्हाला कुठल्या प्रकारची भीती नाही. भीती नाही. निर्भर आहे. सर्व सुख. या सुखाला कुठल्याही प्रकारचा बाधा नाही. असं सुख आम्हाला मिळालं. मानलं नाही तुम्ही, आम्ही मानतो. सुख मानणं निराळ आणि सुख मिळणं निराळ. आम्ही मानतो बाबा, मानतो. कसं सुख? 1000 रुपये जर खिशातून पडली, महत्वाचं बोलेल, 1000 रुपये बसमध्ये चढता चढता पडली. घरी आल्याच्या नंतर पत्नी विचारलं, का हो तुमचा चेहरा जरासा उतरलाय, जरा तब्येत नाही का बरोबर? ती मला तब्येत वगैरे सगळं चांगली आहे, पण काय करते ग, येता येता 2 500च्या कडक कडक नोटा पडल्या. 1000 रुपये हरवली. म्हणजे काय 1000साठी एवढं नाराज होता? चांगली होती बिचारी बाई, नाही का? धैर्यवान होती. काय 1000 रुपयासाठी एवढं बारीक तोड करून घेता, नाही का? तुम्हीच पैसे कमावणार आहात ना, काय 1000 रुपयाचं आपण एवढं असं मनाला लावून घेता? आपण मला देवाच्या पेटीत टाकली. येरी महाराजांना शहा नाही सत्या जरी गेले, आपण म्हणा देवाच्या पेटीत टाकली. एखाद्या बाईचं दूध उतू गेलं ना, आणि एखाद्या नवऱ्यानं कर्मा केला ना, केला दूध उतू गेले दिसत नाही का? आपण म्हणा महाराजांनाच पाजलं, झालं समाधान. हे मानणं आहे. त्याला काय करता म्हणून? समाधान मानणं निराळं आणि समाधान मिळणं निराळं. जे मिळालेलं असतं त्याच्यामध्ये भीती नाही. ऐका गड्या, आपण जे समाधान मानतो त्याच्यामध्ये भीती आहे. माने दैन्य भयम रूपे जरा भयम कुले च्युत भयम. या संसारामध्ये सगळ्या गोष्टीला भीती आहे. ज्याच्याकडे श्रीमंती आहे, मान्य दैन्य भयम, आज श्रीमंत आहे, काय सांगावं? उद्या मुलाच्या हाती जर कारभार गेला आणि त्यांनी जर ऑनलाईन रमी खेळली तर सगळं चिकावं लागलं. बरोबर आहे ना? मान्य दैन्य भयम, काय सांगता येत नाही. श्रीमंत माणूस कधी गरीब होईल आणि गरीब माणूस कधी श्रीमंत होईल, काही सांगता येत नाही महाराज. कुणाला भाग्य देवोनी बैसविले मंचकावरती, कोणी कष्ट जरी केले तरी राहतात उपवाशी. प्रभू हा खेळ दुनियेचा कशाला सांग केलाशी. हे देवाचा खेळ आहे महाराज.
जो नीतिमान आहे तो या जगामध्ये गतिमान होणार. ज्याची अनिती ज्याच्याकडे आली त्याला गरिबी येण्याची भीती आहे. मान्य दैन्य भयम भीती आहे. रूपवान माणसाला भीती आहे नाही का. रुपये जरा भयम, किती सुंदर असू द्या, किती मेकअप करू द्या, किती आरशे पुढे एक तास उभं राहू द्या, आपण एक ना एक दिवस तरी म्हातार होणारच आहे. म्हातार होण्याची भीती आहे ना, भीतीच आहे. हे इतकं चांगलं रुपयाने पुढे राहणार नाही. आज आम्ही 4-4 वेळेस आरसा घेतो ना दिवसातून, पुढे 80 ओलांडली ना महिना आम्ही आरसाच पाहणार नाही. काय आता आरशात पाहण्यासारखं जाण्याला भीती आहे. रूपाला सुद्धा भीती आहे जाण्यासाठी. म्हाताऱ्या माणसाला भीती आहे, मरतो की काय बाबा, मरणार नाही ना, मरणाची भीती आहे नाही का. फुले चित्तबहीण कुलवान माणसाला भीती आहे, काय एखादं कोणी जन्माला येईल आणि आमच्या पुढाला कळंक लावते की काय बघा. आज त्याचीच भीती आहे ना, भीती आहे महाराज. धगधग करते माणसाचं काळी. काय सांगावं ही मुलं कशी बघतील उद्या, काय करेल मुलगी आपली नाही का. भीतीच आहे ना, कुणाला कळंक लावतील की काय, भीती आहे भीती. निर्भया कोण आहे, कोण भीती. कोई तन दुखी कोई मन दुखी कोई धन दुखी, थोड़े थोड़े सब दुखी है, सुखी है हरि के दास, सुखी है हरि के दास. कोण सुखी दास. अरे कोणी मनाने दुखी आहे, भीती आहे मनामध्ये. काय सांगाव. आजच मी जळगावमध्ये कथा होती, गाडीमध्ये बसून कीर्तनाला जायचं म्हणलं, ते माणूसाला टर्टर डोळ्यामध्ये पाणी आलं. काय श्रीमंत आहे महाराज आपले, किती वाडा मोठा आहे. म्हणजे कारण का हो, एकच मुलगा आहे ना महाराज, तो पळून गेला हो एका मुलीला गेला. किती आवड आहे. आमचा घराणा किती मोठा. डोळ्यामध्ये पाणी आलं, बापाच्या डोळ्यामध्ये पाणी येत असेल तर मला वाटते अशी मुलं नसलेली बरी नाही का. ऐकाकडे एक दुवा सोंगाला सांगतो, लड़का देना तो ऐसा देना जिसकी जग करे हाथ, नाही तो मुर्गी भली महिने में 150. त्या लेकरापेक्षा तर कोंबडी चांगली, अंडी तरी दी. म्हणजे का तुम्ही कोंबड्या बाळगा अशी माझी इच्छा नाही बरं. अवघड आहे. लड़का देना तो ऐसा देना जिसकी जग करे आस, नाही तो मुर्गी भली. कबीरदास महाराज महिने में 150. विचारी ती कोंबडीच आहे ना, पण आपलं घर तरी चालवते. 100-50-200 रुपये देते ना. मुलगा जर असं तर कळत असेल तर काय करता मुलाला, काय नाही. म्हणून प्रत्येकाला भीती आहे आपल्या कुळाची. फक्त मात्र एकच आहे महाराज, जे भक्ती करतात ना, जे हरिदास आहे नाही त्याला म्हटलं कुठल्या प्रकारचे आम्हा हरिदासा काही त्यांनी भय नाही. त्रिलोकी विठ्ठल विठ्ठल. जगद्गुरु तुकोबा आहे मला, आम्हाला भीती नाही, आम्हाला चिंता नाही. काय महाराज चिंता कशामुळे नाही हो. आम्ही ज्याचं नाम आमच्या मुखामध्ये आहे आणि ते मला वाटते नाम भगवंताचं घेण्याकरता मी या मूर्ती लोकांमध्ये आलो. मला पाठवलं एकंदर शिका एकंदर शिका. एकंदर शिका पाठविला इहलोका, आलो मने मी तुका नामाचा धार. या मूर्ती लोकांमध्ये आलो नाही आणि भगवंताची भक्ती केली. मला जगणं कळालं. एक बहिणाबाईचं काव्य आहे. कुठल्याही युनिव्हर्सिटीमध्ये कुठल्याही कॉलेजमध्ये ॲडमिशन नाही. कोणाचं, बहिणाबाईचं. हे सुंदर काव्य आहे. जग जग माझ्या जीवा असं जगन मोलाचं, उच्च गगना सारिक धरित्रीच्या रे दोनाचं. नाही सरल सरल जीवा तुझं येणं जाण,
जसा घडला मुकाम त्याला म्हणती रे दीन, जसा घडला मुकाम त्याला म्हणती रे दीन. नाही सरळ सरळ जीवा तुझं येणं जाणं. बहिणाबाईला काय मला फोटो शिकली हो. बहिणाबाईचा अनुभव आहे. अनुभवाने बहिणाबाई म्हणत गेल्या, अनुभव घेते माझ्या डोळ्यासमोर माझी दोन लाल, नको रडू जीवा नाही का, नका करू माझी खीव. आता जगणं आणि मरण मला कळालं, जगणं आणि मरण कळालं ना. जन्म आणि मृत्यू याच्यामध्ये जे अंतर आहे त्याला जीवन म्हणतात. पण जीवन कळालं ना, माझ्या जीवनामध्ये सुखच आहे. विठ्ठल जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, भक्ती आम्ही केली. कशी केली बाबा? त्या भक्तीमध्ये चिंता नाही. चिंता चिंता समख्याता बिंदू मात्रे ना विशेषता. आता हे लेकरू बसले बरं वारकरी पोशाखामध्ये, इतका मला आनंद झाला ना. ती एकटंच पण येत आहे, 2-4 पाहिजे होते, लेकरच नाहीत. खरं सांगू तुम्हाला, आज कीर्तनामध्ये तरुणाची फार गरज आहे, फार गरज आहे. आपल्या लेकराला कीर्तनाला पाठवचा. म्हाताऱ्या माणसाला विनंती. आता ती म्हातारी बिचारी आली, ती शोभा आहे कीर्तनाची. पण खरी कीर्तनाची शोभा कोणती सांगू तुम्हाला? हे 15 वर्षाची 12 वर्षाची लेकरं कीर्तनात येणं फार गरजेचं नाही का. ते भली महाराज होणार नाही, ती कीर्तनकार होणार नाही, ती प्रवचन करावं नाही, काही होतील काही होणार नाही नाही का. पण मायबापाचा सांभाळ चांगले करतील, चांगला करतील. एक वारकरी संप्रदायाचे व्यासपीठ आहे. एक हेडगेवाराचं वाक्य आहे, मी वाचलं. देरा असो मनी कॉलेज ऑफ आर्ट. कॉलेजमध्ये जी विद्या शिकवली जाते सर, ती पैसे कमवण्याची, ते डिग्री म्हणजे कशा करताय? नोकरी करायची चांगली, मला पैसा मिळाला, मला पॅकेज मिळायला पाहिजे. ते 20 लाखाचं असलं पाहिजे, ते 40 लाखाचं असलं पाहिजे नाही का, ते इतक्या लाखाचं असलं पाहिजे, कोटीचं असलं पाहिजे. आणि म्हणून हेडगेवार म्हणताय, डॉक्टर हेडगेवाराचं वाक्य आहे, देर आर सो मनी कॉलेज ऑफ आर्ट बट देर आर नो कॉलेज बट ऑफ हार्ट. बट देर आर नो कॉलेज ऑफ हार्ट. हृदयाला पावन करणारी विद्या कॉलेजमध्ये शिकवल्या जात नाही. हृदयाला पावन करणारी विद्या ज्या व्यासपीठावर शिकवल्या जाते त्याला वारकरी संप्रदायाचे व्यासपीठ म्हणतात. आणि म्हणून आज मुलाला गरज आहे, तुमचं म्हातारपण जर सुखामध्ये जावं अशी इच्छा असेल तुमची प्रामाणिक, तर तुमच्या मुलाला कीर्तनाला पाठवत. तो कीर्तनकार महाराज नाही तयार झाला तर तुमचा सांभाळ चांगला करेल, एक आदर्श जीवन जगेल. आणि मुलगा जर आपला आदर्श जीवन जगत असेल तर मला वाटतं ही तुमच्या सगळ्यात मोठी प्रॉपर्टी आहे, ही तुमची सगळ्यात मोठी कमाई आहे. काय करता तुम्ही? प्रॉपर्टी कमावून दिली पुष्कळ. मुलगा जर बिघडला असेल तर काय करता? या प्रॉपर्टीला काय किंमत आहे? जाय तिकडे पिढी लोका, जाय तिकडे पिढी लोका. कोणाच्याच कामी येत नाही त्याला माणूस म्हणू नका. आपला मानवी जीवन आहे, आपण कोणाच्या तरी कामी आलो पाहिजे. किसी के काम में जो आए उसे इंसान कहते हैं, पराया दर्द अपनाए उसे इंसान कहते हैं. दुसऱ्याचं दुःख आपल्याला दुःख वाटलं पाहिजे कडे नाही का. कोणाच्या तरी आपली कामं पडलो पाहिजे, कोणाच्या तरी कामी पडलो पाहिजे. तर मला वाटते आपलं जीवन शोभून दिसेल. आपली श्रीमंती जर कोणाच्या कामी येत असेल तर ती आपली श्रीमंती खूप चांगली असेल. काय करता? समुद्र खूप मोठा आहे नाही का, समुद्र खूप मोठा आहे पण स्वतःची बिस्लेरी घेऊन जावं लागते त्याच्यावर, त्याचं पाणी आपण पिऊ शकत नाही. काय करतात ती श्रीमंती नाही का. काय करता एखाद्या श्रीमंताचं घर तर त्याच्या घरामध्ये भिकाऱ्याला आपल्या पदरची जर भाकर खावं लागत असेल
तर ती श्रीमंती व्यर्थ आहे, नाही का? श्रीमंती तुमची दानाने शोभे, दानेने शोभते धनम, शिलेने शोभते रूपम. तुमच्या रूपाची किंमत तुमच्या चारित्र्यावर लावून कपड्यावर आणि दागिन्यावर. क्षमेने शोभते बलम. तुमच्याकडे ताकद किती याला महत्व नाही, तुम्ही क्षमा किती करता, लोकांच्या कामी किती येतात हे महत्व आहे. आणि म्हणूनच सुखाचे सगळे साधन आहे, हे सगळं साधन सुखाचे आहे. तुम्ही दुसऱ्याकरता जर काही चांगलं करता तर तुम्हाला सुख आल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून किसी के काम में जो आए उसे इंसान कहते हैं. महाराज परमान देत जाय तिकडे किडे लोका. जर आपण लोकांना त्रास देऊ लागले त्यामध्ये दुःख आहे, सुख मिळणार नाही. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात आम्ही साधना अशी केली की सुखाची आहे, चिंता नाही. ऐका आता आपण बोलू. चिंता चित्ता संख्या बिंदू मात्रेनं विशेष. निर्जीव दहते चित्ता आणि सजीव दहते चिंता. आता मला एक विचारायचं आहे, इथे मुलगा नाही. हे बाळू, चित्ता चांगली का चिंता चांगली? आपलं चित्ता चांगली का चिंता? हा, चित्ता म्हणला ना, बरोबर आहे. तसं त्या लेकरा करता टाळी वाजवा, बरोबर आहे. घाबरू नको बरं का. माझ्या 3 प्रश्नाची उत्तर दिलं की चांदीचं नारळ. सह्याद्री कार्यक्रम चालता बोलता बरोबर उत्तर दिलं. चिंतेपेक्षा चिंता चांगली. महाराज चिंता एकदा जळते माणसा, चिंता रोज झाला. चिंता तुरा नाम सुखम न निद्रा. सुभाषित. अर्थ तुरा नाम पिता न बंधू. जे लोक पैशाला देव समजतात ती बापाला बाप काय म्हणणार? बापाची किंमत नाही करत. अर्थ तुरा नाम पिता न बंधू. ती बापाची सेवा करताय, भावाचं ऐकत आहे. कामातुरा नाम भयम न लज्जा. कामातून माणसाला भीती नाही आणि लाज नाही. सुख कुठून येणार आहे? चिंता तुरा नाम सुखम न निद्रा. ज्याला चिंता आहे त्याला झोप लागत नाही. आणि मग रोज जळण्यापेक्षा, रोजच मरण्यापेक्षा एकदा मेलेलं चांगलं. म्हणून चिंता चांगली नाही का? एकच अनुस्वार आहे, चिंता आणि चित्ता. तर ते फरक एवढा आहे, चिंता मेलेल्या माणसाला जळते आणि चिंता जिवंत माणसाला जळते. कथा कीर्तनी पैस कीर्तनी बैसता. निद्रे नागविले किंवा झोपे, बरं का, 2 शब्द आहे. झोपे नागविले तत्वता. खाटेवरी पडता व्यापी चिंता तळमळ. बाजीवरती पडला, आवाज दिला, झोपले का? हो, आता का टाइम झाला का झोपायला? 2 वाजले. 2 वाजता जर झोपला तर कशी तू झोपणार कधी? चिंता आहे ऐशी सदा तळमळ चिंता. तुकोबाराय म्हणतात ती आमच्या जीवन. आणि ती मनोनी नाही काही चिंता, मनोनी नाही काही चिंता. तुझी आमचा मामा, तुझी आमचा मामा. मनोनी नाही काही चिंता, मनोनी नाही काही चिंता. तुझी आमचा मामा, तुझी आमचा मामा. मनोनी नाही काही चिंता. तुझी आमचा माता पिता, बहीण बंधू आणि चुलता, आणि गोता सर्व ठाई.
म्हणून नाही काही चिंता. काय काय नाते तू कोबराचे देवा बरोबर. हे देवा तू आमचा बाप आहेस, तू आमची माय आहेस. नाही आम्हा चिंता नाही आम्हा चिंता वस्त्राया पोटा वस्त्र या पोटाची माऊली आमची पांडुरंग. कशाची आम्हाला चिंता आहे. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात चिंता आणि भक्ती एका केंद्रामध्ये येते. चिंता असून जर आपण भक्ती करत असेल तर ती भक्ती होत नाही, नाही का. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात आम्ही चिंता त्याच्या चरणावरतीच अर्पण केली. जयाच्या कुळी चिंता. काय गोडवई मारत माऊलीशी ज्ञानेश्वरी आपण वाचताना जयाच्या कुळी चिंता आणि झाली अशी ईश्वराची पतिव्रता. जयाची गर देवता आधिरिधी. ज्याच्या कुळातली चिंता त्या चिंतेने ईश्वराचं पातिवृत्ती धारण केलं. काय त्याच्या चौकटीत पण चिंता येत नाही. हरी आला हाता, भय चिंता मग कैची भय चिंता याची सरली नाही मग कायची भय चिंता त्याची सरली निर्धार झाला सफळ व्यापार किंवा सुफल. दोन्ही शब्द आपल्याला वापरते. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात चिंता विरहित आमची भक्ती आहे, नाही का. आणि म्हणून आम्हाला काय मिळालं, सुख मिळालं. महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये भक्ती आम्ही केली भक्ती आम्ही केली आम्ही केली सांडोनी उद्वेग पावलो हे संग सुख याचे. तुकोबाराय म्हणतात चिंता विरहित आम्ही भक्ती केली. आणि अशी भक्ती केली आम्ही सारखं प्रेम फक्त देवाला लावलं. संसारावरलं प्रेम काढलं आणि कोणाला लावलं, देवाला लावलं. किती सोपं आहे. यातलं काढायचं आणि त्याला. तुम्हाला उदाहरण म्हणून सांगतो. एका वाफ्यामध्ये तुम्ही चोपच लावली, चोप, आणि दुसरी वाफे करून ठेवली. त्याच्यातली चूक काढली दुसऱ्या वाफ्यात लावली की कांदा असा. बरोबर आहे की नाही. आणि ती तशी जर ठेवून दिली तर चिंगड्या कोणीच घेईन. मग कोणता भावना या 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 कांदे घेऊन जाणार का.
महाराज चांगला माणसं लोक देत नाही तुम्हाला. खराट रूल झाले की महाराज देता का 2 4. आता काय करता ही बाजारात इक ना मग महाराज देता का त्याला मळ्यात येत आपली चांगली काय केली बघू चांगली कोण नाही केली. हा तशी जर चोर राहिली तर चिंगड्या. म्हणून संसारामध्ये चिंगड्याच सगळ्या. आम्ही संसारात प्रेम करतो बघ. त्या प्रेमाच्या मुद्द्यामध्ये आपले लोक आपल्याला दुःख देतात हे आम्हाला कळत नाही. आणि म्हणून संसारातलं प्रेम सारखं बदलते, परमार्थातलं प्रेम बदलत नाही. आता ही मुलगा आहे, हे एक मुलं आहे, 2च मुलं आहेत नाही का, बोलण्याकरता 2च मुलं आहेत. आता मला सांग बाबा हे बाळू तुला आता आई आवडते का पैसे आवडतात? काय आवडते? आई म्हणतो का मम्मी? हा मम्मी का? बरं मम्मी. आता ती आई ना माय गेलंच नव्हतं. माय कोणी म्हणणार नाही का. माय शब्दात आता मला वाटते लिहून ठेवावं लागणार आहे. अशी माय होती बघ. कारण आमच्या महाराष्ट्रामध्ये माईला माय म्हणत होती. आता नाहीच महाराज. आई पण शब्द थोडासा गहाळच झालाय. आई पण नाही ना. ती महिलाला चांगलं वाटत ना. शिकलेली बाई तिला जर माय म्हणत नाही असं नाही मम्मी मग अवघड आहे ना. माय म्हणता म्हणता ओटा लागी उठविले, आत्या म्हणता म्हणता केवढे अंतर पडे. माय म्हणता म्हणता ओटा लागी उठविले. काय माया शब्दामध्ये ताकद होती कडे. ओटाला ओट येतं फिरतात तिथे माय. आत्या म्हणता म्हणता केवढे अंतर पडे. माय शब्द बंद झाला ना माया संपली. आई आता कोण आहे? मम्मी. तरी मम्मीला काय तर माम म्हणे. माम म्हणजे ते बाहेर देशामध्ये मेलेल्या माणसाच्या मड्याला माम म्हणतात. अवघड आहे. आपली भारतीय संस्कृती उच्चतम आहे. द्राक्ष आणि रुद्राक्षामध्ये काय फरक आहे? आपल्या देशातले वसंतरावजी बाहेर देशामध्ये गेले आणि बाहेर देशाच्या लोकांनी विचारलं म्हणजे महाराज भारतीय संस्कृती आणि पाश्चिमात्य राष्ट्राच्या संस्कृतीमध्ये काय फरक आहे? म्हणजे काय फरक नाही, थोडा फरक आहे. तुम्हाला द्राक्ष माहित का? द्राक्षी म्हणजे हो. तुम्हाला रुद्राक्ष माहित का? म्हणजे हो. रुद्राक्ष आणि द्राक्ष एवढाच फरक आहे. आमची भारतीय संस्कृती रुद्राक्ष आहे आणि तुमची पाश्चिमात्य राष्ट्राची संस्कृती द्राक्ष आहे. द्राक्ष खायचे असतात, रुद्राक्ष पूजायचे असतात. काय उत्तर दिलं? ज्या संस्कृतीची पूजा केल्या जाते ती भारताची संस्कृती आहे. ज्या देशामध्ये भोग आहे त्याची किंमत नाही त्याला म्हणावं पाहिजे आणि ते आम्ही अनुकरण केलं. अवघड आहे. पण भारतीय संस्कृती आमची रुद्राक्ष संस्कृती आहे. त्याची आम्ही पूजा करतो, आमच्या गळ्यामध्ये धारण करतो. ही आमची संस्कृती आहे. भूगोल विसरला ते चालेल पण इतिहास आणि संस्कृती विसरता कामा नये. अतिशय महत्वाचं असेल. आता हे मुलगा आहे बाबा तुला खरं सांग तुझं प्रेम आता माईवर आहे की पैशावर? आई आई मम्मी मम्मीच आहे ना तुझं रे बाबा? हा आई. त्यात आई म्हणाले काही मग आता प्रेम कोणावर आहे तुझं? आईवर. आईवर प्रेम किती दिवस राहणार आहे? किती दिवस याला आणखीन काय माहिती बघा दिलेला आहे. हुशार का? बरं आता तुम्हाला सांग तुझं प्रेम माईवर सारखंच राहील का आईवर? हे माहीत माझ्या तोंडामध्ये आले. मम्मीवर सारखंच राहील का? सारखंच राहील. तुला लग्न करायचं का? हा हो म्हणायची. ज्या अर्थी मान खालं घातली त्या अर्थी त्याची इच्छा आहे बरं का. म्हणजे महाराज माझ्यापेक्षा लई मोठा झाले हो गावात येतात आणखी मला त्याची कुठंतरी सोय लावा. आता मला सांगा तुझं प्रेम कोणावर आहे? आईवरच आहे. बरोबर आहे की नाही? आता तुला जर घरी आई ना दिसते बेचैन होती की नाही तू? आता गेल्या काय म्हणणार? मम्मी आलो मी कीर्तन हे रे बा मम्मी. आता गेल्या कोण पाहिजे तुला? मम्मीच पाहिजे. तुला कोण पाहिजे? आई पाहिजे. आता तुझं प्रेम कोणावर आहे? आईवर आहे. इमानदारी सांग लग्न झाल्यावर कोणावर प्रेम करशील? कोणावर करशील? संसाराचा नियम आहे. लग्न झाल्यावर कोणावर प्रेम? बायको. कोणावर? नाही रे बाबा. आईवर जर प्रेम असतं ते ज्ञानोबारायणी होळी कशाला दिली असते? ज्ञानोबारायणी कशाला करता आपल्याला सांगितलं असतं. कोणावर प्रेम? मग लग्न झाल्यावर. लग्न होण्याच्या अगोदर मायच आवडते पण लग्न झाल्यावर माय नाही आवडत. कोण आवडते? बायको आहे की नाही? माझी हलवाली माने हो म्हणाले. सांगा आता आणखी कव्हरेज मध्ये नाही रेंज मध्ये नाही. हा त्याला माहित आहे ना पुढं कोण? बायको. कोण? माय वाईफ. बरोबर आहे ना? नो मदर. लग्न झाल्यावर ऐका
बालपणी प्रेम माईवर आहे, कसं प्रेम बदललं. जेथे प्रेम बदलते तिथे सुख नाही, म्हणजे ते प्रेम एक आहे तिथे सुख आहे. काय सुंदर बोल. पहिले बाळ कसे आई बाहेची पिसे, मग सरे स्त्री माशे फुलोनी. बालपणी माईवर प्रेम आहे, नंतर प्रेम बदललं, ट्रान्सफर झालं ते प्रेम. शुभमंगल सावधान. आणि मग म्हणते आई तू आमच्या रूम मध्ये येऊ नको बरं आता. बायालेचा दास पित्राशी उदास, बायालेचा दास पित्राशी उदास. अशी टाळकरी असल्यावर बाय होता दास पित्राशी उदास, भीक भिकाऱ्यास घालून येते थुंका थुंका रे त्याच्या तोंडावरी. थुंका थुंका रे, थुंका थुंका रे त्याच्या तोंडावरी. काळजी नाही मला, प्रेम बदल. माणसं कोणाचा दास बनतात. काळे दास होशी संसाराचा खर, दुखाचे डोंगर भोगावया. काळे दास होशी संसाराचा खर. खर म्हणजे जाऊ देतो विषय. ऐका, संसारातलं प्रेम सारखं बदलतं, स्थिर नाही. पहिलं आईवर प्रेम, लग्न झाल्यावर बायको, बरोबर आहे ना. आणि मग तुमचं लग्न झालं समजा, हो म्हण, आपली ही समजा काल्पनिक आहे बरं का. काय नाव तुझं? नाव काय? कन्हैया. कन्हैया लागला जारी शंकर, बरोबर. काय नाव चांगलं इकडे कन्हैया. मला एक सांग, लग्न होऊन तुला मुलगा झाला, होणार तुला मुलगा पहिला, चेहरा सांगते. हा, लग्न करायचं नाही, चांगली गोष्ट आहे, तुला करायचं. समजा कदाचित काही कल्पना आहे, स्वप्न मग आता बायकोवर प्रेम आहे का मुला? बायकोवर प्रेम सारखं राहतं. लग्न झाल्यावर, मुलगा झाल्यावर ते प्रेम मुलावर गेलं. तो मुलगा पुढे मोठा होतो, त्याचं लग्न होते, मग नातू. आज्या त्या खांद्यावर नातू विना घेत नाही, आजी पण नाताला घेत. तेची प्रेम भाव बाळकाशी आणि. ऐका, संसारामध्ये प्रेम सारखं बदलते, आणि संसारामध्ये प्रेम सारखं बदलते तिथे सुख नाही. आणि परमार्थामध्ये प्रेम सारखं देवावर आहे, ते सुखच आहे महाराज. त्या भक्तीमध्ये सुखच आहे. प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई.
समाधान प्रेम सुख दे प्रेम सुख दे. परमार्थामधलं प्रेम सुखाला कारण आहे. संसारातलं प्रेम मला वाटते निष्फळ आहे, निष्फळ आहे. दृष्टांत तुम्हाला सांगेल, आपल्याकडे वेळ फार कमी आहे. परमार्थातलं प्रेम जर आम्हाला सुख देत असेल आणि संसारातलं प्रेम आमच्या पदरामध्ये निराशा टाकत असेल तर मला वाटते ती सेवा निष्फळ आहे. ऐका, 3 गोष्टी तुम्हाला मी सांगणार आहे आणि कीर्तनाचा समारोप या ठिकाणी करणार आहे. एक सेवा निष्फळ आहे, एक सेवा दुष्फळ आहे आणि एक सेवा सफल आहे. जी सेवा सफल आहे ती सुखाला कारण आहे, जी सेवा दुष्फळ आहे ती सुखालाही कारण नाही आणि दुःखालाही कारण नाही, आणि एक सेवा निष्फळ आहे ती केवळ दुःखालाच कारण आहे. 3 गोष्टी आपल्या लक्षात आल्या ना. सगळ्या अभंगाचा सारांश त्या 3 गोष्टीमध्ये आहे. ऐका, तुम्हाला एक गोष्ट सांगतो, ज्याच्यामध्ये सुखही नाही आणि ज्याच्यामध्ये दुःखही नाही अशी एक सेवा आहे. त्या सेवेला म्हणतात दुष्फळ सेवा. मला आता ओवी आठवली आणि म्हणूनच मला वाटतं ती कालपर्वाच माझ्या वाचनातून गेली. ऐका, तुम्हाला दृष्टांत मी सांगतो, थोडा आवाज द्या. हो, एका माणसाला स्वप्न पडलं बरं का. स्वप्न पडतात तुम्हाला? तुला काय स्वप्नाचा अनुभव नाही पण पडत असं. तुला पडते का बाबा स्वप्न? आहे की नाही? पेपर द्यायला, मार्क मिळालेले स्वप्न आहे. स्वप्ना बिगर झोप नाही. एका माणसाला स्वप्न पडलं आणि स्वप्नामध्ये तो राजा झाला. किती आनंद आहे. स्वप्नामध्ये त्याला तो राज्यपद मिळालं आणि त्याने स्वप्नामध्येच आवाज दिला, महाराणी हाजीर हो. बायको म्हणजे दिवसभर वखर हल्ला या ना. मी हळदी काढू काढू बेजार आहे, लोकांचे गुन्हे घेतले. मी महाराणी कुठून घरी गळ्यामध्ये मंगळसूत्र ते पण सोन्याचं नाही, डुप्लिकेट आहे. मला महाराणी हाजीर हो. बायको म्हणे हे काहीतरी तिकडे त्या झाडाकडे ते आऊत होऊन लागलं, काहीतरी याला बुद्धवाला झाला. ती हातात पाणी घेऊन आली आणि तो नॉर्मल काय लागलं तुम्हाला, भूतगीत झाले की नाही? ते डोळे तुळत कुठलं, तुझ्या गळ्यामध्ये तो 25 तोळ्याचा हार कुठे गेला? ती म्हणे लग्नामध्ये मंगळसूत्र होतं ते मोडलं. तेव्हापासून तुम्हाला घडत नाही. ती म्हणे अगं मी स्वप्नामध्ये राजा झाले. काय ते महाल होता, काय तुझ्या अंगावर सोनं होतं, कशाला पाणी मारलं? जाग आली मला. स्वप्नामध्ये तो राजा झाला आणि थोड्या कमी त्याला स्वप्न पडलं. मला स्वप्नाची मालिका सुरू झाली. त्याला स्वप्न पडलं आपल्याला भीतीला बसवलंय, कपाळाला रुपा लावलाय, मुली आल्या वारं खायला लागल्या आणि तेच लागलं रडायला. मग म्हणजे आता कोण रडायला लागलं? तिने अगोदर हे महाराणी म्हणाला आता रडायला लागले. मग तिने मला मी मेल ती म्हणजे मेलेली माणसं कुठं बोलतात, नेऊन मारायला सांगायचं आहे. स्वप्ने राज्यानी मरण शोक हर्षासी कारण. स्वप्नामध्ये मिळालेला राज्य आनंदाला कारण नाही आणि स्वप्नामध्ये आलेला मृत्यू दुःखाला कारण नाही. तशी काही जीवनामध्ये सेवा आहे, एक तर ती सुखालाही कारण नाही आणि एक तर ती दुःखालाही कारण नाही. एक सेवा अशी आहे ती फक्त दुःखालाच कारण आणि म्हणून, आणि एक सेवा अशी आहे ती फक्त सुखाला कारण. भक्ती आम्ही केली सांडोनी उद्वेग, पावलो हे संग सुख याचे. आणि जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात आमची सेवा सफल आहे गड्या. आणि म्हणून आम्हाला काय झालंय, आम्हाला सुख किती मला सुख धरितायाचा संग, सुख धरितायाचा संग, सुख सुख
जी आम्हाला संग झाला नाही का, पळाले उद्वेग सांडोनिया, चिंता ते पळाली गोकुळा बाई, चिंतात राहिलीच नाही मला, सुखामा झाले धरिता याचा सर. विठ्ठलाची सेवा आम्हाला घडली ही आमच्या जीवनातली सफलता आहे. आमचा आणि देवाचा वियोग आहे हे दुःख आहे. आणि मला वाटते कर्म आहे, कर्माने सुद्धा झाडदानीची फुले, माणूसानी जे बोले आणि भोगदानी जी केली पूर्वजन्मीची. परमार्थ आहे माझे महाराज, जन्मांतरे भवेत पुण्य तदा भागवत लभेत. जन्मांतराची पुण्य आहे अशी तर भागवत कथेची आवड होते. नाही तर घरामध्येच आपण आपली घरी बसून टी व्ही पाहतो, समजायचं आपलं पाप आहे. होते पाप आडते, पळून गेली या झोप आणि होते पाप आडते. पाप मासाला सुधरू देत नाही. तुकोबा आहे म्हणतात आम्हाला विठ्ठलाची सेवा घडली हे आमच्या जीवनामध्ये सुखाची, सुखाचे घे नाम आवडीने गावे, सुखाचे घे नाम आवडीने गावे. वाचे आळवावे, वाचे आळवावे विठोबाची, सुखाचे घे नाम आवडीने गावे. सेवा सफल आहे. दृष्टांत सांगतो, सेवा या ठिकाणी आटप्ती घेतो. एकदा आपण भजन करू सगळे 10 मिनिटांमध्ये पूर्ण येईल. चालते. विठोबा रखुमार, भक्ती आम्ही केली सांडून उद्वेग पावलो हे संग सुखयाचे, सुखामा झाले धरितायाचा संग पळाली उद्वेग सांडून या. 10 मिनिटांमध्ये आपण थांबणार आहे. किती आनंद आहे. ऐसा सुख सोहळा स्वर्ग, हे स्वर्गामध्ये सुख आहे. मला एक सांगा, तुम्ही आपण कीर्तनात बसलेली माणसं, तुम्हाला घर आठवलं कसं? अवघा रंग एक झाला, अवघा रंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग, अवघा रंग एक झाला, अवघा अवघा रंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग, अवघा रंग एक झाला. मी तुपन गेले माया पाहता पाहणे पंढरी राया, अवघा रंग एक झाला, अवघा रंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग, रंगी रंगला, रंगी रंगला श्रीरंग. आनंद आहे. जिथे आनंद मिळतो तो परमार्थ. म्हणून मी सांगितलं, जेथे सुखाची रास आहे ते परमार्थ आहे, जेथे दुःख आहे त्याचं नाव परमार्थ आहे. एक सेवा निष्फळ आहे, एक सेवा दुष्फळ आहे आणि एक सेवा सफल आहे. प्रभू रामचंद्र म्हणतात लक्ष्मणा भरता, मला हा जो वनवास मिळाला नाही माझं प्रारब्ध आहे.
माझी सेवा कुठेतरी चुकली आणि म्हणून मला हा वनवास आहे. खरं सांगू तुम्हाला, माणसाची आई चांगली असते, माणसाचा बापही चांगला असतो, माणसाची भावकी चांगली असते, समाजही चांगला असतो, आपलं प्रारब्ध खराब असतं. एक लाईन गीताची म्हणून दाखवतो. मला वाटतं सर्व आपण दर्दी आहात. गीत रामायणामध्ये जे गीत रामायण केलं म्हणजे गदी माडगुळकर, गदिमाची काव्य आहे आणि सुधीर फडकेचा स्वर आहे. या पृथ्वी तलावरती अप्रतिमही पुन्हा होणार नाही असं नाही का गीत रामायण. दैव जात दुखे भरता, दैव जात दुखे भरता, दोष ना कुणाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा, दोष ना कुणाचा. माय कैकयीला दोषी नव्हे दोषितात, राज त्याग कानन यात्रा सर्व कर्म जात, खेळ काननासे माझा पूर्व संचिताचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा, दोष ना कुणाचा. कोणाचा दोष? आपलीच कर्म आहे. ऐका गड्या, एक परिस्थिती असते एक स्थिती असते. परिस्थिती आणि स्थिती. घर खूप चांगलं बांधलं, एक कोटी रुपयाचा बंगला आहे. घर खूप चांगलं असतं ही घराची परिस्थिती आहे. फार महत्वाचं वाक्य आहे. एक कोटी रुपयाचं घर बांधलं महाराज, चांगली वास्तुशांती केली, लोक पाहू लागले का हो एका कोटी रुपयाचा बंगला बांधला. एका कोटी रुपयाचा बंगला असणं ही परिस्थिती आहे. पण घरामध्ये सासूचं सासऱ्याचं पटवणं, बापाचं लेकाचं पटवणं, जावाची भांडणं, बाप मुलाचं तोंड पाहत नाही तर मुलगा बापाचं तोंड पाहत नाही, भाऊ एकमेकाला बोलत नाही, जावा एकमेकाला बोलत नाही, नंद तर वहिनीचं तर कटर. घर एक कोटीच आहे पण घराची स्थिती चांगली नाही, ते घर सुख देणार नाही. बरोबर आहे ना? कोटी रुपयाचं घर ही त्या घराची परिस्थिती आहे, पण त्या घरामध्ये माणसं चांगली वागत नाही ही त्या घराची स्थिती आहे. परिस्थिती बिघडली तरी चालेल पण स्थिती बिघडता कामा नाही. स्थिती हे सुख आहे. महत्वाचं असेल, स्थिती जर बिघडली तर आपल्याला सुख मिळणार नाही. परिस्थिती बिघडू द्या, परिस्थिती बिघडू द्या. याच्या उलट एक तुम्हाला सांगतो, एक पत्राचं घर आहे. ऐकाकडे पत्राचं घर आहे, कोणाचं घर आहे. काय भाऊ एकमेकावर प्रेम करताय. त्या घरामध्ये वडील माणसाची सेवा होते, त्या घरामध्ये सगळे आज्ञाधारक आहे. घर कोणाला असणं ही घराची परिस्थिती आहे. त्या घरामध्ये चांगली माणसं असणं ही मला वाटतं घरातलं स्वर्ग आहे, ती घरातली स्थिती आहे. परिस्थिती बिघडली तर चालेल, स्थिती बिघडता कामा नये. स्थिती बिघडली तर ती दुःखाला कारण. हा एकशाला प्रश्न विचारला, एकशाने प्रश्न विचारला, धर्मा सांग तुम्हाला तू विचारलं प्रश्न, जगामध्ये आश्चर्य काय आहे नाही का, जगामध्ये पंथ कोणता चांगला आहे, जगामध्ये कोण्या मार्गाने जावं हे प्रश्न विचारले. आणि पुन्हा विचारलं, ज्ञान कशाने प्राप्त होते. हे धर्मा सांग ज्ञान कशाने प्राप्त होते. तेव्हा धर्माने हात जोडले, एकशे महाराज वृद्धया शिवया ज्ञानम. ज्या घरामध्ये वृद्ध माणसाची सेवा होते, ऐका, ज्या घरामध्ये वृद्ध माणसाची सेवा होते, ज्या घरामध्ये माता आणि पितराला दैवत समजल्या जाते, ज्याला घरातले देव कळले जाते, त्या ठिकाणी ज्ञान आहे. तेच ज्ञान. ऐका पुढचं ऐका. ज्या घरामध्ये रोज लहान माणसं मोठ्या माणसाच्या पायापाड्यामध्ये पडतात ते घर तर स्वर्गच आहे. अभिवादन शिलशी ऊर्ध्वपणे नीती शमिना तसे तत्वारी वर्धनते आयुर्विद्या यशोबलम. चार गोष्टीचे फायदे, जेथे चार गोष्टी असतात तिथे सुखच आहे. जी लहान माणसं मोठ्या माणसाच्या पाया पडतात तर मोठी माणसं घरामध्ये असणं ही आपल्या घरातला स्वर्ग आहे. काय फायदा आहे. तू आईच्या पाया पडत आहे वगैरे, तू पण आईच्या पाया पडत आहे, वडिलांच्या पाया पडत, घरामध्ये आजोबा असणं तुम्हाला चार फायदे. तुमचं आयुष्य वाढते, एक तुम्हाला विद्या प्राप्त होते, दोन तुमच्या हाताला यश येते, तीन आणि शरीरामध्ये ताकद येते, चार तुम्हाला कुठल्या प्रकारचा रोगत नाही. हे मोठ्या माणसाची सेवा आहे. दोन दृष्टासमोर सेवा टिकते.
एक मुलगा मग संसारातली सेवा कशी निष्फळ आहे याच्याविषयी बोलतो मी. एक सेवा निष्फळ, एक दुष्फळ आणि एक सेवा सफळ. बस 5 मिनिटामध्ये संपलं. मुलाला खूप मोठं शिकवलं, मुलाला इंजिनियर केलं, खूप कष्ट केले. मुलाने पुण्यामध्ये नोकरी करत होता, त्याला चांगलं पॅकेज मिळालं आणि आता दिवाळीचे त्याला बोनस मिळालं मुलाला. आणि मुलगा आपल्या पत्नीला म्हणलं, का गं आपल्याला 4 चाकी गाडी घ्यायची, आता बुक करायची, या दिवाळीला आपण आपल्या नव्या गाडीमध्ये बसूनच घराकडे जायचं. ही म्हणजे चांगली गोष्ट आहे. माझं पॅकेज वाढलं, आपण आता यावेळेस 4 व्हीलर गाडी घेऊ, 4 चाकी गाडी आपल्याला घ्यायची नाही का. हे म्हणजे वा चांगलं स्वप्न आहे. या दिवाळीला आपली 4 चाकी गाडी आपल्या घरी येणार आणि घरी गाडीत बसून आपण घराकडे जायचं. ठरलं द्यायचं, गाडी घ्यायची म्हणजे घ्यायची. आणि आपल्या मुलाचं काय चाललंय बघण्याकरता बाप गेला. ज्या बापाने एका क्षेत्रावरती आपलं जीवन काढलं, पायामध्ये चप्पल चांगली वापरली नाही, मुलाला शिकवलं, त्याच्या बिमारीकरता त्याला पैसे लावले, खूप कष्ट केले. तो बाप त्या पुण्याला गेला. एक दिवस राहिला, दुसऱ्या दिवशी चक्कर आली बापाला. बापाची बीपी वाढली, चक्कर आली, बाप पडला. लगेच मुलानं उचललं, दवाखान्यात नेलं. दवाखान्यात डॉक्टरने चेकअप केलं आणि सांगितलं तुमच्या वडिलाचं ऑपरेशन करावं लागणार आहे, ब्लॉकेज आहे. डॉक्टर साहेब पैसे किती लागतात हो? तुम्हाला पैसे 5 लाख रुपये लागतील तुमच्या वडिलाचं ऑपरेशन करण्याकरता. तसा तो घरी आला आणि बायकोला म्हणला, बघ बाबाला चक्कर आली, बाबा पडले, ब्लॉकेज आहे. डॉक्टर सांगितलं लवकर ऑपरेशन करा, नाही जर लवकर ऑपरेशन केलं तर तुमचे वडील जातील. कसं करावं? जर आपण वडिलाचं ऑपरेशन केलं तर आपली गाडी कॅन्सल होते, 4 व्हीलर. आपलं स्वप्न मोठं आहे की आपण गाडीमध्ये बसून गेलं पाहिजे. कसं करू? दवाखान्यात पैसे लावू का गाडी घेऊ? ती बायको म्हणली, बघा वडील तुमचे आहेत, मी काय म्हणणार, मी तुम्हाला हो म्हणत नाही, मी तुम्हाला नाही म्हणत नाही, विचार तुमचा आहे. ते मला बघ येरी तरी आता बाबा आपले 70 वर गेले, येरी 75 वर गेले, वाचून काय करणार आहे? उगा आपण पैसा लावू नाही का, वाचून तरी काय करणार आहे? मला असं वाटते आपण सरकारी दवाखान्यामध्ये नेऊ, झाला येईल तर वाचले, नाही ते गेले, आपली गाडी तर होती ना. ते म्हणजे बघा मी तुम्हाला असं म्हणत नाही गाडी घेऊ, बाई वारकरी नाही घराला देऊ, मी तुम्हाला असं म्हणतच नाही, पण तुमचे वडील आहेत, तुम्ही विचार करा. डॉक्टरकडे गेला, डॉक्टर साहेब एवढे पैसे आम्ही खर्च करू शकत नाही, आम्ही सरकारी दवाखान्यात. अरे तसं करू नको. डॉक्टर म्हणजे अरे सरकारी दवाखान्यामध्ये तुला वेळ होईल, जाईल बरं काय, 2 तासामध्ये ऑपरेशन करू. ते म्हणला या नशिबी आणि या दैवी, तुम्ही द्या. डॉक्टर सांगू भांडण केलं, वडिलाला आलं सरकारी दवाखान्यात. सरकारी डॉक्टर सांगितलं बाबा खाटं तरी कमी नाही, आम्ही ऑपरेशनसाठी खूप पेशंट आणखी नाही, तुझ्या वडिलाचा नंबर लागत नाही, खाट रिकामी नाही, प्रायव्हेटमध्ये घेऊन जाय. ते मला प्रायव्हेटमधून चालले, मथारा तर पडलं हो. 3 तासामध्ये गेलं, 3 तासामध्ये गेलं मथारा विल्हेवाट लावली. त्या मथाऱ्याजवळ एक पिशवी होती, त्या पिशवीमध्ये चिठ्ठी होती. ती पिशवी त्या दवाखान्यामध्ये राहिली, डॉक्टरमध्ये, ते प्रायव्हेटमध्ये. त्यांनी मथाऱ्याची जाळपोळ केली, जे काय करायचं ते त्याला मथाऱ्याची विल्हेवाट लावली. पाहुणे रावणे बोलवले, त्याला पेटून दिलं, काय जे असेल त्याचा विधी केला, अंत्यविधी केला. आणि त्या डॉक्टरने फोन केला, अरे बाबा त्या गडबडीमध्ये मथाऱ्याची थैली इथंच पडली. त्याला वाटतं काहीतरी बाबाचं असं काम. त्याच्यामध्ये दवाखान्यामध्ये गेला, डॉक्टरने उचलली पिशवी, कापडाची पिशवी होती, कॅरी बॅग. त्याच्यामध्ये एक बँकेचं पासबुक होतं, त्याच्यामध्ये चिठ्ठी होती. त्याच्यात लिहिलं होतं, बाबा तू 3ऱ्या वर्गामध्ये असताना बिमार पडला होता रे, 3रीला. उन्हाळ्याचे दिवस होते, तालुक्याच्या दवाखान्यामध्ये गेलं, डॉक्टरने तुला घेतलं नाही, 3ऱ्या वर्गाला होता. आई अशी गोष्ट घेऊन तुला चालत होती. डॉक्टर सांगितलं तुम्हाला औरंगाबादला जावं लागेल, पैसा नव्हता जवळ. औरंगाबादला गेला, ॲडमिट केलं. डॉक्टर सांगितलं तुमच्या मुलाची ताप मेंदूमध्ये गेलेली आहे, मुश्किल आहे, पैसे खूप खर्च होतात. किती होतात डॉक्टर साहेब? 14 लाख लागतील. लागू द्या, माझ्या लेकरापेक्षा का मोठे आहेत. माझी जमीन गहाण ठेवली, जी कष्टाने कमावली होती ती जमीन मी विकली आणि 14 लाख रुपये तिच्या दवाखान्यामध्ये लावले. रे बाबा मी तुझी जी भाकर आहे ती विकली, मला माफ कर बरं. मुलांनी ते पत्र पाहिलं, टट्टर डोळ्यामध्ये पाणी आलं. माझ्या जीवनाकरता बापाने 14 लाख रुपये खर्च केले, मी 5 लाख रुपये लावू शकलो नाही, का गाडीचं स्वप्नाकरता धिक्कार असो. मुलाच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. बाप तर गेला ना. संसारामध्ये केलेली सेवा ही निष्फळ आहे. ऐका गड्या, आपण इतका जरी जीव लावला असेल, ते जर मुलगा आपल्याला दवाखान्यामध्ये सडून मारत असेल तर आपण केलेली सेवा ती निष्फळ आहे. एक सेवा दुष्फळ आहे. एक बाई आळंदीला गेली,
आळंदीला गेल्यानंतर समाधी सोहळ्याचं कीर्तन ऐकत होती. समाधी सोहळ्याचं कीर्तन ऐकत असताना ते कीर्तनकार सांगितलं की माऊलीच्या वडिलांना घरी येण्याकरता रुक्मिणीने याच पिपळाच्या झाडाला 1.25 लक्ष प्रदक्षिणा, झाडाला प्रदक्षिणा मारल्या. पण बाईच्या ध्यानातच नाही झाड कोणतं. बाईने कीर्तन ऐकलं, आता सोहळ्याला गेली तिच्या कीर्तन आली ती म्हणे माझ्या झाडाला 1.25 लाख प्रदक्षिणा मारल्या. आपण हे मारावं. तिने झाड निवडलं पिसाळ्या बाबळीत. पिसाळ्या बाबळीला चक्रा मारले. काय फायदा? याला म्हणतात दुष्फळ. एक तर पुण्य नाही आणि पापही नाही. ही सेवा दुष्फळ आहे, एक सेवा निष्फळ आहे आणि मला वाटतं एक सेवा सफळ आहे. त्यांची सरली येरदार झाला सफळ गेला. विठ्ठल विठ्ठल तुका म्हणे सुख बहु झाले जीवा, तुका म्हणे सुख बहु झाले जीवा, तुका म्हणे तुका म्हणे सुख बहु झाले जीवा, 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 तुका म्हणे सुख बहु झाले. घडलिया सेवा विठोबाची, घडलिया सेवा विठोबाची, विठोबाची, विठोबा सुखाला झाले धरिता या सुखाला झाले धरिता या घडलिया सेवा विठोबाची, घडलिया सेवा विठोबाची, सुखाला झाले धरिता या सुखाला झाले धरिता या म्हणाले मुझे साळवणी म्हणाले मुझे झाले जीवा, घडली शिवा विठोबाची, विठोबाची शिवा ही सफळ व्यवहार आहे नाही का. सुखाचे व्यवहारी सुखाला बघाला आनंद कोंदला मागे पुढे झालेली सेवा हनुमंतरायाच्या चरणी, दुर्गा मातेच्या चरणी या ठिकाणी समर्पित करतो. भगवान भोलेनाथाच्या चरणी समस्त या ठिकाणी श्रोतृवर्ग, मातावर्ग, पुरुषवर्ग, वयोवर्ग, तपवर्ग सर्वांच्या चरणी ही सेवा या ठिकाणी समर्पित करतो. याला आम्हाला थोडा उशीर झाला बरं. कसं
आल्याच्या नंतर आमची बहीण म्हणते बा दादा जेव्हा लागते ना. तर माझं पोट तर जाम झालं होतं. आग्रहानं जीव घातला बा. आमची सुमित्राबाई आली का कीर्तना? हा आमची बहीण आहे आणि बहिणीला मोठा आनंद होतो की आपला भाऊ आपल्या घरी आला. आमचे बाबा होते या ठिकाणी. आली की नाही की काका? आली. आमची सुमित्राबाई पाटील, गजानन गोपाळराव बल्ली. चांगलं जेवण झालं त्यांच्या घरी. बाहेर मला का मुक्काम करायचा नाही का, मला जायचं नाही. खूप आनंद वाटला बरं. प्रसन्न झालं. तुमची उपस्थिती या ठिकाणी महत्त्वाची आहे. आमचे हरिभक्त पारायण आदरणीय दत्तरावजी महाराज या ठिकाणी उपस्थित आहे. महाराजांना या ठिकाणी कोटी कोटी महाराजाला धन्यवाद. सर्व समस्त गुणीजन भजनी मंडळी, चोपदार, आमचे हे चोपदार आणि हे आमचे सूर्यवंशी महाराज चोपदार. आपली भेट झाली कुठतरी. चोपदार अशी पाहिजे ना, कोणती फिकीर नाही, काय नाही का. चोपदार असेच आहे. एका गावामध्ये कीर्तनाला गेलो मी, तिकडे विदर्भामध्ये चोपदाराच्या पाठीमागून कुत्रे लागतो. चोपदार कसा मी मला चोपदार ती डोकी येते लाईट काढून तुम्ही. चोपदार मला चिकून मागून गेले, गाले हात बसले, डोळे फुल गेले. कुत्र म्हणून त्याच्या पाठीमागला असा माणूस गावात नाही लागले आमच्या. चोपदार अशी पाहिजे नाही गायला कुठल्या प्रकारची चिंता नाही. झालेली सेवा आमचे मर्दंगाचार्य अमोलजी महाराज. सुंदर साऊंड सिस्टीमवर काय साऊंड सिस्ट करतात. जोडच्या टाळ्या वाजवतात. दरवर्षी सप्त्याला हिट लावा की नाही. आणि तुम्हाला विनंती आहे, सप्त्याला पैसे कमी घेता. ठरवायचंच नाही मला, तुम्ही जे द्याल द्या. आणखीन जास्त BS मॉनिटर मंडप चांगला ना, कारण तुम्हाला ही इथलं हनुमंत्र आहे, इथली दैवता, ग्रामदैवता आपल्या. तुम्हाला करून द्यायची ग्रामदैवता. कधी कमी पोट देणार नाही का. मोठं करेल तुम्हाला, मोठं करेल नाही का. ऐका, 4 गोष्टी महत्वाच्या आहेत. झालं आपलं कीर्तन बरं का. वाणी रसवती यश सर्मवती क्रिया, लक्ष्मी दानवती तसे सफल जीवन. ज्याच्या वाणी गोड आहे, ज्याची वाणी गोड आहे, ज्याची सर्ववती क्रिया आहे, कष्टाने खातो, नंबर 2चं नाही, टेबला खालचं नाही, टेबलाच्या वरून नाही, भ्रष्टाचाराचं नाही, घरामध्ये सात्विक येते नाही का, आणि मिळवलेलं देण्याची ताकद आहे, त्याचं जीवन सफल आहे आणि त्याच्यात घरी सुख आहे. तुमचा नंबर 2चा पैसा, आयचा पैसा तुमच्या जीवनामध्ये दाखवेल महाराज. उपर शनिवारी अंदर परेशानी. कपडे अंगावर चांगले असतील पण आरोग्य नसणार. त्याचं कारण आहे पैसा अचूक मार्गात आहे. आपल्या पैसा चूक मार्गात आहे. तुमच्या घरामध्ये सुख आहे, पैसा अचूक मार्गात आहे. म्हणून वाणी रसवती, वाणी चांगली ठेवा, व्यवहार चांगला ठेवा, मन चांगलं ठेवा, सुखच आहे. तुका म्हणे सुख भाऊ झाली जीवा, घडली येवा सेवा, विठोबाची झालेली सेवा सर्वांच्या चेरी समर्पित करतो. एखादा शब्द चुकीचा गेला असेल आणि 5 मिनिटं माझी आगाव झाली त्याबद्दल माफ करा. आमचं तत्व आहे 10 मिनिटं तरी पुढं करायचं, 5 मिनिटं तर कमी नाही. ना तर काय असं महाराष्ट्रामध्ये 40 मिनिटं 30 मिनिटं कीर्तन करायला ठेवू नको, 40,000 घेऊन झाले. काय करता नाही का. त्याच्यामुळं हे आपलं समाधान करा. हे माऊलीचं भजन करा सर्व गुणीजेमध्ये. आणि मला या ठिकाणी येण्याचं भाग्य आमचे सर आणि पांडे सर आणि बाळू महाराज पाटील, तुम्हा सर्वांना या ठिकाणी धन्यवाद. दळवी पाटण मला फोन केला होता, येत आहे हां पाटील, दळवी पाटील म्हणून मी शिव केलेलं आहे. तुमच्यामुळे या ठिकाणी मला सगळ्याचं दर्शन झालं आणि मला या ठिकाणी सेवा भेटली बरं का महाराज. तुमच्या गावामध्ये येण्याचं मला भाग्य मिळालं आणि महाराजांचा आमचा परिचय बरेच दिवस झाली भेट नाही महाराजांनी आमची. आता महाराजाचे आमच्या भागामध्ये नेहमीच कीर्तन, माझी जिथं कथायचं महाराजाची कीर्तन असतं, भेट होती. महाराजाची भेट झाली, सर्वांची भेट झाली. एकाने आमच्या बहिणीचं घर पाहिलं, आनंद वाटला बरं का. एकदा भजन करा माऊलीचं. सर्वांनी टाळ्या वाजून भजन करतात. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली. विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय विठ्ठल. हा मोहिनी करू मिळी वाकुडी आपण हरिभक्त परायण रमेश महाराज लासिनेकर, गोड आवाज, गायनाची उत्तम साथ आणि गायनावर विशेष असं प्रभुत्व असलेलं
या कीर्तनाचे